नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. महाराष्ट्र कॉलिंग या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करतोय विवाह, संतती आणि संपत्ती या विषयावरती. आणि मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ श्री वासुदेव सत्रे. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. नमस्कार. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. वयाच्या 16व्या वर्षी आळंदी इथं श्री वेदमूर्ती अभयशास्त्री पाठक यांच्या गुरुकुलामध्ये यजुर्वेद आणि वास्तुशास्त्र या अध्ययनाला सरांनी सुरुवात केली. सोबतच लहानपणापासून त्यांना त्यांचे आजोबा आणि वडिलांचं वेळोवेळी ज्योतिष विद्येचं मार्गदर्शन मिळत होतं. वयाच्या 21व्या वर्षी वडिलांकडून ज्योतिष आणि श्री वेदमूर्ती पाठक गुरुजींकडून यजुर्वेद आणि वास्तुशास्त्राचं शिक्षण सरांनी पूर्ण केलंय. गेल्या 12 ते 15 वर्षांपासून ते पुण्यामध्ये ज्योतिष आणि वास्तुशास्त्राचं यथायोग्य, प्रामाणिक आणि अविरत मार्गदर्शनाचं कार्य करत आहेत. आजच्या विषयासंदर्भात तुम्ही सरांना प्रश्न विचारू शकता. तुमच्या मनामध्ये ज्या काही शंका असतील, ज्या काही अडचणी तुमच्या मनामध्ये असतील, तुम्ही थेट आत्ता फोन करून सरांना विचारू शकता. त्याकरता आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या. 022-6684-3333 हा आपला स्टुडिओ क्रमांक आहे. चला तर मग कार्यक्रमाला सुरुवात करूया, चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमामध्ये. नमस्कार. खूप महत्त्वाचा विषय विवाह, संतती, संपत्ती. खरं तर ह्या सगळ्या तशा कनेक्ट असणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्याचं जे मूळ आहे ते विवाहामध्ये आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. विवाह, संपत्ती आणि संतती अनेक व्यक्तींच्या बाबतीमध्ये असतं की विवाह हा त्यांच्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो. बरोबर. कदाचित भाग्योदयाची सुद्धा कायकांच्या पत्रिकेमध्ये योग असतं. तर हे सगळं नेमकं काय असतं, कशा स्वरूपाची ही ठेवण असते आणि ते आपल्याला लग्नाच्या आधी या सगळ्या गोष्टींची कल्पना मिळू शकते का? नक्कीच. आपण जेव्हा पत्रिका बघतो, आता अनेक लहान मुलांच्या पण पत्रिका बघतो मी, तर तेच सांगतो की वयाच्या 28 नंतर विवाह योग आहे याच्या पत्रिकेमध्ये. ते जर आधीच कळालं तर आपण मुलाचं म्हणजे 28च्या आधी लग्न करून वैवाहिक अपघातापासून आपण आपला बचाव करू शकतो. खरं तर विवाह, संतती आणि संपत्ती हा एक अविभाज्य असा सिक्वेन्स आहे आयुष्यातला. विवाह, त्यानंतर संतती होणं, न होणं, आणि संतती झाली तर ती सुद्धा म्हणजे पुत्र निघावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा असं नको. आणि संपत्ती अर्थातच अर्थार्जनाशिवाय आर्थिक बाजू जर व्यवस्थित नसेल तर तुमचा विवाह सुद्धा टिकायला अडचणी येतात. बरोबर. तर हा एक महत्त्वाचा असा सिक्वेन्स आहे. तर आपण आधीच जर पत्रिका बघितली तर त्यात विवाहानंतर होणारा भाग्योदय आहे की विवाहानंतर काही अडचणी येऊ शकतात तर त्या येऊ नये, त्यासाठी काय उपाय करायचे. त्यानंतर संतती योग आहे का, किंवा संततीमध्ये अडचणी येऊ शकतात का संतती होण्यामध्ये, किंवा संतती झाली तरी त्या संततीचं सुख मिळेल का, ते सुख मिळणं ते सुद्धा महत्त्वाचं आहे. आता अनेकदा लोक म्हणतात की याचा जन्मच नसता झाला तर बरं झालं असतं एखाद्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल. आणि त्यानंतर आहे संपत्ती, की विवाहानंतर तुमच्या संसाराला पुरेशी अशी आवश्यक संपत्ती तुम्हाला मिळेल का. कमावून या धन उत्तम व्यवहारे विवेके विचारे वेच करी, की उत्तम प्रकारे धन कमवून सत्मार्गाने म्हणजे धन कमवून विवेकाने आणि विचाराने तो खर्च करायला हवा. तर त्या प्रकारचं उत्तम प्रकारचं धन कमवण्याचे योग आहेत का. तर आपण आधीच जर पत्रिका दाखवली तर हे आपल्याला कळतं आणि आपण होणारे जे काही त्रास आहे किंवा अपघात आहे, अडथळे आहे, त्यापासून बचाव करू शकतो आणि टाळू शकतो. सर, अनेकदा ना मी अशी चर्चा ऐकतो अनेकांच्या तोंडून की ह्याच्या नशिबातच असं होतं किंवा ह्याचं विधिलिखितच असं होतं म्हणून हे असं घडलंय, किंवा अशा पद्धतीनं ह्यांचा संसार होणं हे नशिबाचा भाग आहे, असं अनेक जण आपण चर्चा करताना नेहमी ऐकतो आपल्या आजूबाजूला. तर अशा पद्धतीनं ज्या वेळेला एखादी घटना घडत असतात आयुष्यामध्ये तर त्याचं निवारण किंवा त्याचं जे निराकरण आपण म्हणतो ते पत्रिकेमध्ये मिळू शकतं का, आणि त्याच्यावरती अशा पद्धतीच्या घटना झाल्यानंतर आपल्याला काही करता येतं का? बघा, काय आहे की तुम्ही आणि मी आज भेटणं हा सुद्धा एक नशिबाचाच भाग आहे. बरोबर. योगायोग आहे. काही योगायोग आपोआप घडतात तर काही योगायोग घडवून आणलेले असतात. तर विवाहानंतर ज्या काही अडचणी येतात, तुम्ही जे म्हणताय की याच्या नशिबातच होतं किंवा हिच्या नशिबात होतं किंवा हिच्यामुळे याच्या नशिबात आलं किंवा याच्यामुळे हिच्या नशिबात आलं, बरोबर, तर जे काही नुकसान झालं ते झालं. आता त्यामध्ये आपण पुढे सुधारणा काय करू शकतो त्यातल्या त्यात, तर आपण दोघांचीही पत्रिका दाखवून, उभयतांची, पती पत्नीची दोघांचीही पत्रिका दाखवून पत्रिकेमध्ये काही दोष आहेत का तर ते दोष पाहून त्यावर सुचवलेले जे उपाय आहेत मी सांगितलेले ते उपाय त्यांनी करून घ्यावेत. पत्रिका दोषमुक्त करून घ्यावी
आणि ह्या बोलणे म्हणजे काय म्हणतात या टॉन्टपासनं आपला स्वतःचा बचाव करावा की यांच्या नशिबातच असं होतं. आम्ही नशीब बदललं आपण म्हणू शकतो. तर काही काही गोष्टी ज्या असतात की त्या नैसर्गिकरित्या आपण उपाय करून किंवा काही काही कृत्रिमरित्या सुद्धा जे काही आपल्या याच्यात वैवाहिक अपघात असतात त्याच्यामुळे किंवा तिच्यामुळे होणार आहे ते आपण टाळू शकतो किंवा पूर्णपणे त्याचा नायनाट सुद्धा करू शकतो. फक्त हे की सांगितलेले उपाय जे आहेत ते फक्त तन्मयतेने आणि श्रद्धेने करावेत. नक्की सर, एक कॉल घेऊया. संतोष आहेत वाशिमवरून, त्यांचा फोन येतोय. बोला संतोष, काय समस्या आहे आपली? माझा प्रश्न आहे की लग्नाबद्दल विचारायचं आहे. जन्मतारीख सांगतो. विचारा, सांगा जन्मतारीख. 29/5/92. 29/5/92. जन्म वेळ सांगा. सकाळी 7:12. बरं, आणि जन्म ठिकाण कोणतं आहे? आमानी. हा, हा? आमानी. नाही कळलं जिल्हा? नाही. काय? आमानी, वाशिम. वाशिम. बरं, आणि प्रश्न प्रश्न सांगा आता. लग्नाबद्दल. काय म्हणजे ठरत नाहीये, जमत हा, नाहीये, काय झालंय? म्हणजे काय होईल नेमकं? ओके. लग्नाचा योग कधी आहे कदाचित त्यांना जाणून घ्यायचं असेल. बाकी त्यांनी काही सांगितलं नाहीये आपल्याला. बरोबर पण साधारणतः कधी यांच्या लग्नाचा योग? साधारणतः नोव्हेंबर 2021 नंतर विवाहाचे योग आहेत आणि विवाहाआधी अर्कविवाह हा विधी करून घेणं गरजेचं आहे. आणि सोबतच काय म्हणतात त्याला, परिचयातनं किंवा नात्यातनं जर स्थळ आलं तर त्याला प्राधान्य दिलं तर उत्तम होईल. बर सर, आता जसं आपण संतती आणि संपत्ती, आता ह्या कनेक्टिव्ह गोष्टी जरी म्हणत असलो तरी संपत्तीबद्दल मला थोडासा जाणून घ्यायचा आहे. म्हणजे लग्न आणि संपत्ती याचा जो काही कनेक्ट आपण म्हणताय तो कशा पद्धतीनं असू शकतो आणि त्याच्यावरती ते योग म्हणा किंवा दोन्ही नवरा बायकोंचं एकत्र येणं आणि त्यांना पुरेशी संपत्ती किंवा त्यांच्या दोघांच्या आयुष्याला पुरेल असं, मौज मजा करता येईल असं, खाऊन पिऊन सुखी राहता येईल असं, त्यांना राहता येईल अशा पद्धतीचे योग आहेत नाहीत, या सगळ्या गोष्टी आणि मग त्याच्यावरचे जे उपाय याबद्दल काय सांगता येईल? कसं आहे की साधारणतः आपण 3 गोष्टींना लक्ष्मी म्हणतो. हातामध्ये जे आपल्या सोनं असतं ती सुवर्णलक्ष्मी. असे अनेक प्रकार आहेत लक्ष्मीचे, पण एक साधारणतः. दुसरं झालं आपली गाडी, त्याला आपण लक्ष्मी म्हणतो, वाहन लक्ष्मी. आणि तिसरी जी आहे ती गृहलक्ष्मी. पत्नीला आपण गृहलक्ष्मीच म्हणतो. बरोबर. कारण वास्तुशांती करताना सुद्धा प्रवेश जो आहे, जो मुख्य कलश जो आहे तो तिच्या डोक्यावर ठेवूनच प्रवेश केला जातो, गृहलक्ष्मी. तर त्यामुळे विवाहानंतर संपत्तीमध्ये हा नक्कीच फरक पडतो. पण त्या पत्रिकेमध्ये जर का काही दोष असतील, पण असं काही नसतं की बाबा ती मुलगी आली आणि त्यामुळे माझं वैभव गेलं, हे सगळं चुकीचं आहे. पण जर का काही दोष असतील तर त्या दोषांवरचे जे उपाय आहेत ते उपाय केल्याने नक्कीच फरक पडतो. तर ते उपाय फक्त करून घ्यावे. आणि पत्रिका मी म्हणेल म्हणजे पुढे जाऊन विवाहानंतर त्रास होण्याची वाट बघण्यापेक्षा आधीच जर पत्रिका दाखवली विवाहाच्या पूर्वी तर कळेल ना की विवाह करणं योग्य आहे की नाही, नाही का. आणि तेही होऊ शकतं की ती नवीन जी मुलगी आपल्या घरामध्ये येते आहे तर तिच्या नावाने आपण काय उद्योग सुरू करू शकतो. आपला जो सुरुवातीचा उद्योग आहे तो कदाचित आपल्याला फळत नसेल, पण तो उद्योग तिच्या नावाने जर फळणारा असेल तर आम्ही त्यात सल्ला देऊ शकतो की नाही, तुम्ही तुमचा जो आत्ताचा जो सध्याचा उद्योग आहे तो तुम्ही पत्नीच्या नावावर करा आणि काही प्रमाणात त्यांनाही त्यात तिथे सहभाग घेऊ द्या, तर नक्कीच त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. नक्की. अजून एक कॉल येतोय. अनुपमा आहेत मुंबईवरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला अनुपमा, काय समस्या आहे आपली? हा, नमस्कार सर. मला माझ्या मुलाबद्दल विचारायचंय. विचारा. जन्मतारीख सांगा. जन्मतारीख आहे 27 मार्च 1985. 1985. जन्म वेळ काय आहे? रात्री 8, 8:15 वाजता. 8 की 8:15? 8 नाही, 8:15, 8:15. 8:15. आणि जन्म ठिकाण काय आहे? आणि मुंबई. मुंबई. प्रश्न विचारा आता. प्रश्न काय आहे? त्याच्या एकंदरीत लग्नाबद्दल, आणि तो अजून सेटलच नाही झालाय, तर ते नोकऱ्या राहतच नाहीत काही, तर त्याबद्दल विचारायचं होतं. शिक्षण काय झालंय त्याचं? शिक्षण झालंय त्यांनी मास मीडिया केलंय मुंबई युनिव्हर्सिटीचं. परत पुढे हे केलंय, इव्हेंट मॅनेजमेंट केलंय. बरं, मास मीडिया आणि इव्हेंट मॅनेजमेंट केलंय आणि त्याला नोकरी स्थिरस्थावर नाहीये, तर काय सांगता येईल? पत्रिकेमध्ये काय आहे की मंगळ राहू, त्यामुळे स्त्री दोष पत्रिकेमध्ये आहे. त्यामुळे स्त्री दोषासाठी यांनी राहत्या घरी नवचंडी याग हा विधी करून घ्यावा आणि दररोज कुलदेवीची होईल तेवढी उपासना करावी. म्हणजे आपली जी कुलदेवी असेल तिचं स्तोत्र, श्लोक किंवा मंत्र याचा कंटाळा येईपर्यंत जप करावा स्नान झाल्यावर. असं काही आवश्यक नाही की 3 वेळा, 5 वेळा, 11 वेळा, 21 वेळा. कारण जे आपण तन्मयतेने करतो ती उपासना होते, त्यानंतर जी बळजबरी करतो ती मेहनत होते. त्यामुळे देवावर उपकार करू नका. आणि सोबतच मी म्हणेल की रक्त तपासून घ्या.
रक्ताचे विकार होऊ शकतात, पण होईल तेवढी कुलदेवीची उपासना आणि राहत्या घरी जो मी बोललो नवचंडी याग तो विधी करून घेणं गरजेचं आहे. नक्की सर, मी थोडासा याच प्रश्नावरती येणार आहे. आत्ता जसं तुम्ही म्हणालात की याग करून घेणं आवश्यक आहे किंवा मंत्रोच्चार त्यांनी करावेत किंवा एखादा मंत्र आपण देतो तो मंत्र त्यांनी म्हणावा किंवा एखादी पूजा करावी किंवा या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत. आता जे नास्तिक असं मी म्हणणार नाही, पण वास्तव असं ते म्हणतात की आम्ही अशा पद्धतीने जेव्हा विचार करतो तेव्हा या गोष्टी कशा काय परिणाम करू शकतात माझ्या नोकरीवरती किंवा माझ्या वैवाहिक जीवनावरती किंवा काय. तर अशा हा जो कनेक्शनचा पार्ट असतो, म्हणजे तुम्ही जो सांगता या सगळ्यातला तो कनेक्शनचा पार्ट नेमका कसं आहे की हे परिवर्तन माझ्या आयुष्यामध्ये कसं घडणार आहे या सगळ्या गोष्टी. तुम्ही आत्ता बोललात की नास्तिक असं नाही. नास्तिक हा शब्दच खरं तर डिक्शनरीतनं काढायला पाहिजे. या जगावर नास्तिक असं कोणीच नाही. प्रत्येक जण आस्तिक आहे. ज्याला आईविषयी माया वाटते तो आस्तिक आहे, म्हणजे आस्था आहे. बरोबर. हां, कोणी हे म्हणू शकतं की मी ज्योतिषशास्त्र मानत नाही किंवा मी देवाला मानत नाही, तो त्याचा वैयक्तिक भाग, प्रत्येकाचा व्यक्ती स्वातंत्र्य आहे. आणि नंबर 2, तुम्ही जे बोललात की मंत्रोच्चाराचा आणि या उपायांचा, म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं हेच की याचा परिणाम होतो का. काय आहे, आपले जे मंत्र आहेत ना ते अपौरुषेय आहे. की जसं आपण म्हणतो की या लेखकाने किंवा या कवीने हे काव्य लिहिलेलं आहे ते पौरुषेय झालं, कोणीतरी लिहिलेलं आहे. पण वेद जे आहेत ते अपौरुषेय, की ऋषीमुनी जंगलातनं जात आहेत, आपोआप झाडांवर झाडं पडलेत, वणवा लागला, अग्नी निघाला आणि त्यांच्या तोंडून आपोआप मंत्र त्यांना स्फुरले आणि ते म्हणायला लागले अग्निरायुषमान स वनस्पतिभिरा आयुषमान ते नत्वा आयुषायुष्मंतं करोमि, असे हे मंत्र तयार झालेत. बरं. तुम्हीच बघितलं, आत्ता मी फक्त अर्धी चोळ म्हटली मंत्राची तर तुम्हालाही प्रसन्न वाटायला लागलं. बरोबर. तसंच आहे की या मंत्र जे ऋषीमुनींनी सिद्ध केलेले मंत्र आहेत तर याचा नक्कीच परिणाम होतो. आपण गाडीतनं जात असताना कुठे जर डीजे चालू असला तर आपोआप आपला पाय खाली आपण आदळतो. बरोबर. तसंच कुठे भांडण चालू असलं तर आपण काय म्हणतो, ड्रायव्हरला लवकर गाडी घेत ना. बरोबर. आधीच मी वैतागलोय, नको अजून ते ऐकायला. शब्दांचा परिणाम होतो की नाही. बरोबर. आईला हाक मारली की आईच म्हणते ना, बाबा तर म्हणत नाही. तर शब्दांचा परिणाम होतो. बरोबर. तर तसंच आहे की ऋषीमुनींनी हे सिद्ध केलेले जे मंत्र आहेत किंवा आपल्या स्वामींचं आहे, साईबाबांचं आहे, दत्ताचं आहे, जेही आपल्या आराध्य दैवत आहे, आद्य दैवत आहे, कुलदैवत आहे, यांची जी उपासना आहे ती करणं गरजेचंच आहे. आपण घरात एखादी कोणती मोठी गोष्ट करतोय, एखादं घर विकत घेतोय किंवा सोनं विकत घेतोय, तर घरात आपण आईला विचारतो, वडिलांना विचारतो, आजी आजोबा असतील त्यांना विचारतो, घरातली जी महत्त्वाची लोक आहेत. तर तसंच आहे की आपली कुलदेवता जी आहे, कुलदेवता आणि कुलदेवी किंवा आद्य दैवत, आराध्य दैवत, हे सुद्धा आपल्या घरातल्या मंडळीप्रमाणेच आहे. तर त्यामुळे त्यांचं सुद्धा रोज स्मरण करणं गरजेचं आहे. नक्कीच. खूप महत्त्वाची माहिती आत्ता सरांनी, मी खरं तर हा प्रश्न सरांना आत्ता मुद्दाम विचारला होता. अनेक वेळेला असं होतं ना की आपणच एखादं मार्गदर्शन घेण्यासाठी जातो आणि आपणच मनात शंका ठेवून जातो. शंका जर मनामध्ये असेल तर तो एक अविश्वासाचा भाग होतो आणि अविश्वास ठेवून केलेलं कोणतंही कार्य पूर्णपणे सफळ होईल असं सांगता येत नाही. त्याच्यामुळे जे काही कराल, जे काही उपाय सांगितले जातात, जी काही माहिती सांगितली जाते त्याच्यावरती विश्वास ठेवायला हवा, सकारात्मक राहायला हवं आणि त्या सकारात्मकतेतून मग जे आपल्याला फल त्या गोष्टीचं मिळत असतं ते निश्चितच विश्वसनीय असतं असं म्हणायला हरकत नाही. अशाच संदर्भात तुम्हाला जर सरांचं मार्गदर्शन हवं असेल तर आता टी व्ही स्क्रीनवरती सरांचे नंबर सुरू आहेत. या नंबरवरती तुम्ही कधीही सरांना संपर्क करू शकता. वेळ होत्या एका छोट्याशा विश्रांतीची, कुठे जाऊ नका, पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. विश्रांतीनंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. विवाह, संतती आणि संपत्ती या विषयावरती आपण चर्चा करतोय आणि श्री वासुदेव सत्रे आपल्याला मार्गदर्शन करतायत. सर, पुन्हा एक कॉल येतोय. संगीता आहेत नाला सोपाऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला संगीता, काय समस्या आहे आपली? संगीता बोला, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? हो 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 हो. बोला, काय समस्या आहे आपली? तिचा जॉब नीट लागत नाहीये, मनाप्रमाणे पगार नाही वगैरे म्हणून. जन्मतारीख सांगा, जन्मतारीख. जन्मतारीख 10/12/94. 10/12/94. जन्म हा, वेळ काय? दुपारी 1 वाजता. दुपारी 1 वाजता. आणि जन्म ठिकाण काय आहे? हा, जन्म ठिकाण काय आहे? मुंबई. 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 कोणाची जन्मपत्रिका आहे ही? मुलीची आहे, मुलीची. मुलीची. ओके. आता काय समस्या काय आहे, प्रश्न काय आहे? करिअर बद्दल. करिअर बद्दल जॉब तिला चांगला मिळत नाहीये. जॉब चांगला मिळत नाही. बरं, बघूया सर काय सांगतायत. सर काय सांगता येईल? जॉब तिला चांगला मिळत नाहीये, त्याचे डिटेल्स आपल्याला मिळाले. हो, अर्थात मुलीची पत्रिका म्हणून एक थोडं विशेष सांगेल की पत्रिका जी आहे ती मंगळाची आहे. बरं. त्यामुळे मंगळ दोष शांती करून घ्यावी.
आणि नोकरीबद्दल जे आहे ते मी सांगेन की गणपतीची होईल तेवढी उपासना करावी आणि उजव्या हाताच्या करंगळीमध्ये एक 3 ते 3.5 कॅरेटचा पाचू चांदीत धारण करायचा आणि होईल तेवढी गणपतीची उपासना करावी. पण अथर्व शीर्ष जे आहे ते स्त्रियांनी म्हणू नये, बरं. कारण ते वेदातलं आहे. वेद हे स्त्रियांनी म्हणू नये. म्हणून गणपती स्तोत्र किंवा गणपतीचा कुठला श्लोक त्याचेही दररोज आवश्यक म्हणजे शक्य तेवढंही पठण करू शकते. एक लोकांच्या मनातला प्रश्न विचारतो. बऱ्याच वेळेला असं होतं की इमिजिएट इफेक्ट लोकांना अपेक्षित असतो. म्हणजे समजा मी आज तुमच्याकडे आलो आणि तुम्ही मला एखादा काही उपाय सांगितलात आणि तो उपाय मी करायला घेतला की मी लगेच बघत असतो की ह्या उपायाचा माझ्यावरती काय परिणाम होतो का, किंवा लगेच मला असंही वाटतं की अरे काय नाही मला काही फरक पडत आहे. तर हे जे काही असतं म्हणजे तुम्ही उपाय देणं आणि त्याच्यानंतरचा जो पिरियड आहे की त्या गोष्टीची अनुभूती येण्याकरता म्हणून किंवा तो बदल मला स्वतःला जाणवण्याकरता म्हणून किती वेळ जावा लागतो, किती काळ जावा लागतो, असे काही ठोकताळे असतात का? हे बघा, इमिडिएट असं कुठल्याही याच्यात मिळत नाही जादूच्या कांडीसारखं. आणि जादूसुद्धा आहे, जादूगरसुद्धा म्हणजे सुरुवातीला हेच सांगतो डिस्क्लेमर की हा एक फक्त हातचालाखी म्हणून आहे. हे यात सत्यता नाही, फक्त मनोरंजन म्हणून तुम्ही याकडे बघावं. तर तसंच आहे की इमिडिएट असा रिझल्ट कुठल्याच याचा मिळत नसतो. कारण हत्तीच्या पायाने आलेला आजारपण हे जाताना मुंगीच्याच पायाने जातं. तरी कुठलाही उपाय जो आपण करतो, रत्न घालणं म्हणा किंवा कुठली उपासना आहे, तर ते केल्यानंतर किमान 40 ते 60 दिवसानंतर त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते दिसायला सुरुवात होते. बरं. मी तुम्हाला आज पुष्कराज घाला म्हटलं आणि तुम्ही पुष्कराज घातला आणि 5 दिवसांनीच तुम्हाला एकदम जर का 50,000 रुपये काहीतरी तुमचं जुनं इन्क्रीमेंट किंवा काहीतरी मिळालं, तर त्यात पुष्कराजमुळे मिळालं हे अजिबात मी म्हणणार नाही. आणि पुष्कराज घातला आणि 8 दिवसांनी तुमचं 5,000चं नुकसान झालं तरी मी हे म्हणणार नाही की पुष्कराज घातल्यामुळे त्याचं नुकसान झालं. किंवा कुठली उपासना सुरू केल्यापासून उपासना जी आहे की त्या कुठलीही उपासना केली त्याचं नक्कीच आपल्याला फळ जे आहे ते मिळतंच मिळतं. उपासना ही कधीही वाया जात नसते. तर त्यामुळे 40 ते 60 दिवस किमान वाट पाहायलाच लागते. त्याच्या आधी जर का रिझल्ट मिळत असेल तर ते त्यांची काहीतरी पूर्वपुण्यही समजायला पाहिजे, गतजन्मीचं काहीतरी पुण्य किंवा या संचित म्हणावं किंवा या जन्मातलं मिळवलेलं पुण्य म्हणावं. तर त्यामुळे 40 ते 60 दिवस वाट पाहावीच लागते. नक्की. अजून एक कॉल घेऊया. पूजा आहेत साताऱ्यावरून, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. बोला पूजा, काय समस्या आहे आपली? हॅलो, प्रियता बोलतेय मी साताऱ्यावरून. बोला. मुलीच्या लग्नाचे योग कधी आहे? जन्मतारीख सांगा. जन्मतारीख सांगा. 14/5/95. जन्म वेळ? दुपारी 2:20. ओके. जन्म ठिकाण? सातारा. बरं. आता काय होतंय? लग्न जमत नाहीये, जुळत नाहीये, काय होतंय? हो, जमत नाहीये. चांगले योग कधी आहे वयाच्या वरती? बरं, सांगतील सर. लग्न जमत नाहीये असं ते म्हणतात आणि योग कधी आहेत मुलीच्या लग्नाचे त्या संदर्भात त्यांना जाणून घ्यायचंय. खरं तर हे टेन्शन नक्कीच मुलीच्या मुलीचं म्हटल्यावर. आणि आता तिचं 26व्या हिला पण मंगळ आहे, तर वयाच्या 26 नंतरच विवाह करावा. बहुतेक तिचं आता मे मध्ये 26 पूर्ण झालेलं असावं. तर आता लग्नाचे योग आहेत साधारणतः 2022 दिवाळीपर्यंत. पण तत्पूर्वी विशाखा नक्षत्र, विष्टीकरण आणि मंगळ दोष ही शांती करून घ्यावी आणि डोळे तपासून घ्यावे. चष्मा नक्कीच असेल किंवा डोळ्यांमुळे डोकेदुखी हा त्रास असावा तर डोळे तपासून घ्यावे. वयाच्या 26 नंतर विवाह योग आहेत तिच्या पत्रिकेमध्ये. निश्चित. भरत म्हणून एक कॉल आलाय, तो आपण पटकन घेऊया कारण आपण कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात आहोत. हो. भरत बोला, काय समस्या आहे तुमची? येस सर, मला माझ्या बहिणीविषयी विचारायचं होतं. जन्मतारीख सांगा. 6/12/1995. जन्म वेळ? 8:45 सकाळी संध्याकाळी? संध्याकाळी. बरं. आणि जन्म ठिकाण? जन्म ठिकाण कल्याण. बरं. काय समस्या आहे आता? त्यांचा विवाह असे एक वधू आहे म्हणजे मुलगा आहे, त्यांच्याविषयी विचारायचं आहे. नाही, आपण पत्रिका इथे क्रॉस पत्रिका गुणमिलन नाही होणार, गुणमिलन नाही होणार. तुम्ही त्यांच्याविषयी विचारा. त्यांच्या पत्रिकेत काय प्रॉब्लेम वाटतोय तुम्हाला आता? सध्या बाहेरच्या देशात जाण्याचे योग आहेत का आणि पुढे फ्युचर मध्ये त्यांना बाहेरच्या देशातच जायचंय. बरं. बाहेरच्या देशामध्ये जायचं आणि लग्नासंदर्भात सुद्धा त्यांना कोणीतरी कानात सांगतो. ओसरतं कानात आलंय ऐकायला. लग्नासंदर्भात सुद्धा त्यांना जाणून घ्यायचं. काय सांगते? या दिवाळीनंतर विवाहाचे योग आहेत आणि परदेश गमनाचे सुद्धा योग आहे. पण इतक्या कमी वेळेत आणि कार्यक्रमात एका प्रश्नाचं उत्तर देणं सहज शक्य आहे, अनेक प्रश्नांचं उत्तर देणं शक्य नाही. त्यामुळे त्यांनी वैयक्तिक संपर्क साधून भेटायला आलेत किंवा टेलिफोनिक अपॉइंटमेंट घेऊन जरी
त्यांनी कन्सल्टेशन केलं तर त्यांना सविस्तर सगळं सांगता येईल. नक्कीच. तुम्ही टीव्ही स्क्रीनचा आत्ता जर फोटो काढून घेतलात तर सरांचे नंबर स्क्रीनवरती आहेत वरती, आणि त्या नंबरवरती तुम्ही कधी संपर्क करू शकता. कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यामध्ये आहोत. आपली पद्धत आहे, आपण जाता जाता एक छान असा संदेश सगळ्या लोकांना देत असता. आजचा संदेश काय आहे? आजचा संदेश दोघांसाठी, मुलासाठी आणि मुलीसाठी, की देवेंद्र आणि नमस्तुभ्यम देवेंद्र प्रियभामिनी विवाहम भाग्यम आरोग्यम पतिलाभंच देही मे. की देवीला देवेंद्राणी जी आहे तिला प्रार्थना आहे की ज्या मुलीचं लग्न जुळत नाहीये तिला पती लाभू दे, आणि पत्नीम मनोरमाम देही मनोवृत्तानुसारिणीम तारिणीम दुर्ग संसार सागरस्य कुलोद्भवाम. परत देवीला दुसरीही प्रार्थना आहे की जे कोणी विवाह इच्छुक मुलं आहेत ज्यांचा विवाह जुळत नाहीयेत, तर देवीच्या चरणी ही प्रार्थना आहे की त्यांना योग्य अशी अनुरूप अशी पत्नी त्यांना मिळू दे. हा मी दोघांनाही या शुभेच्छा देतो. नक्कीच. आणि आत्ता ज्यांना तुम्हाला भेटायचं आहे त्यांनी काय करायला हवं? बघा, ज्यांना शक्य आहे तर त्यांनी ऑफिसला यावं. पुण्याचं ऑफिस, मुंबईचं ऑफिस, दोन्ही ऑफिसचे पत्ते येत आहेत स्क्रीनवर. तर त्यांनी फक्त अपॉइंटमेंट घेऊन यावं, आणि कोणाला शक्य नसेल तर टेलिफोनिक अपॉइंटमेंटसाठी सुद्धा मी उपलब्ध आहे. फोन करावा आणि फोन करून टेलिफोनिक अपॉइंटमेंट घ्यावी. आणि उद्याच्या दिवस मी नवी मुंबईचं जे ऑफिस आहे तिथे उद्या मी आहे दिवसभर उपलब्ध. त्यामुळे उद्या ज्यांना कोणाला आपलं मुंबईतली जी लोक असतील, मुंबई नवी मुंबईतली, ज्यांना शक्य असेल उद्या वाशीला येणं, तर ते उद्या येऊन प्रत्यक्ष भेट घेऊ शकतात. नक्कीच. खूप छान असं मार्गदर्शन. मला असं वाटतं की या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्ता आपण ज्या ज्या गोष्टींचा उलगडा सरांनी केला आहे, ज्या आपल्या आयुष्यातल्या समस्या आहेत, अडचणी आहेत, मार्गदर्शन म्हणून आपण निश्चितपणानं सरांकडे जायला हवं. आणि त्यातल्या ज्या काही ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात, जे उपाय असतात, ते अगदी विश्वासपूर्ण रीतीने जर आपण केले तर सकारात्मक बदल आपल्याला आयुष्यामध्ये दिसून येऊ शकतील. आणि जो काही मार्ग अडचणींचा वाढतोय किंवा पुढे जाण्यात ज्या काही समस्या निर्माण होत आहेत त्याच्यामधून आपण कुठेतरी थोडंसं रिलीफ आपल्याला मिळू शकतो. त्यामुळे तुम्ही निश्चितपणानं सरांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना निश्चितपणे भेटू शकता. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून नमस्कार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठे जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.